हाय नमस्कार गाईज, स्वागत आहे तुमचं माझ्या आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये। तर आज मी काही ब्लाऊज शिवलेत, काही डिझाईनचे आहेत, काही प्लेन आहेत। तर त्या सगळ्याची तुम्हाला मी प्राइस सोबत आज सांगणार आहे। तर हा एक पहिला ब्लाऊज आहे जे की स्वीट हार्ट नेक केला होता आणि पूर्ण पाइपिंग आहे याला आणि हँड्सला पण असं छान असं कुचू लावलेले होते आणि हे लटकन्स लावले। आता याला आपण अजून काहीतरी केलो असतो पण त्या कस्टमरला जास्त काही तसं आवडत नाही, त्यामुळे मी सिंपलच ठेवले होते। हे एक पहिला ब्लाऊज आहे जे की थोडंसं डिझाइन होतं आणि हा एक ब्लाऊज आहे। ह्याला बॅक साइडला असं छान असं मोती वगैरे लावून प्लेट्सचं डिझाइन केलेलं होतं। शेप पण खूप मस्त केलं याचा। इथं हाताला पण छान असं कटवर्क केलंय। आता त्यांना दुसरा कलर आवडत नाही म्हणून मी दुसरा कलर ह्याला ऍड केला नाही। तुम्हाला जर ह्याला दुसरा कलर ऍड केला ना अजून थोडं छान लुक येतं याचं, पण त्यांना एकदम प्लेन एकच कलरचं ब्लाऊज आवडतं त्यामुळे तसंच ठेवलेलं होतं यांचं। आणि समोर ह्याला पण प्रिन्स कटच आहे। आता हे सगळे एकाच कस्टमरचे आहेत त्यामुळे पूर्ण प्रिन्स कटच असतील, फक्त बॅक साइडलाच अलग आहे। आता हा एक ब्लाऊज आहे जे की फ्लावरचं छोटंसं फ्लावर लावून इथं थोडंसं लुक देण्याचा प्रयत्न केला मी याला। तुम्ही बघू शकता आता सगळ्याच ब्लाऊजला फक्त एकच कलर वापरलेला आहे, दुसरं कुठलाच कलर नाही आणि त्याला पाइपिंग शिवाय चालत नाही म्हणून जास्त करून हाताला पण पाइपिंगच असते आणि गळ्याला सुद्धा पाइपिंगच केलेली होती। हे एक ब्लाऊज आहे जे की गोल पण नाही, जास्त असं कर्व दिलं होतं, इथं थोडंसं कर्व देऊन मी हे केलेलं होतं ब्लाऊजला। त्याला पण छान असं सिंपल नेट लटकन केलं आणि समोर ह्याला पण प्रिन्स कटच आहे। आता हे सगळे ऑलमोस्ट सेमच आहेत त्यामुळे असंच दाखवते तुम्हाला मी। सगळ्याला पाइपिंग मात्र कंपल्सरी केलेली होती। हे तर पूर्ण प्लेनच आहे, गळा पण याचा सिंपलच ठेवलाय मी इथं आणि हे पण सेमच आहे। ह्याला थोडंसं पत्ती गळा टाइप केलेलं होतं, हे पण खूप मस्त आलेलं होतं। ते नॉर्मल साड्यांवरचे असं शिवलेले होते, ते 2-3च होते जे डिझाईनचे होते। आता पूर्ण डिझाइन तर मी तुम्हाला दाखवलेत काय काय केले ते। तर हे प्रिन्स कटचे टोटल 5 ब्लाऊज आहेत, त्याच्यामध्ये फक्त शेपच वेगळा आहे म्हणून त्याचं काही जास्त मी डिटेल सांगत नाही। फक्त 350 रुपये घेतलेत सगळ्याला या 5 ब्लाऊजांना आणि ह्याचं 600 रुपये चार्ज केलेत मी, कारण ह्याला थोडंसं डिझाइन वगैरे केलेलं होतं। आणि ह्या ब्लाऊजचे पण 500 रुपये चार्ज केलेत, कारण स्वीट हार्ट नेक आहे आणि त्याच्यासोबत पाइपिंग वगैरे पण आहे आणि प्लेट्स पण इथे केलेले होते हँड्सला। आता हे खूप सिंपल वाटतं पण याला करायला खूप जास्त वेळ जातो, त्यामुळे वेळेचे पैसे असतात। सिंपल वगैरे दिसतंय म्हणून बरेच जण म्हणू शकतात, पण वेळेचे पैसे घेतो आम्ही। आणि हे कटवर्क आहे त्यामुळे याचं थोडंसं जास्त वाटू शकतं तुम्हाला, पण ह्याचे 800 रुपये चार्ज घेतलेले आहेत मी आणि याला मागे मोती वगैरे पण माझेच होते आणि याला पण पाइपिंग कंपल्सरी असते या कस्टमरचे, तर बाकी दुसऱ्या कस्टमरला लावलं तरी चालतो। जास्त जणांना ज्यांना आवडतं त्यांना लावते मी, ज्यांना नाही आवडत त्यांच्यासाठी नसतं। आता हे टोटल एकाच कस्टमरचे 8 ब्लाऊज होते। आता याची तुम्हाला शिलाई कमी वाटली का जास्त मला कमेंट करून नक्की सांगा आणि तुमच्या एरियामध्ये याची किती प्राइस असते ते सांगा। आता माझ्या एरियामध्ये म्हणजे जे आपण मेन शिलाई किती घेतो त्याच्या अनुसार पण प्राइस जास्त होत जाते। आता कुठे नॉर्मल लाइनिंगच्या ब्लाऊजला खूप कमी प्राइस असते, त्यामुळे थोडंसं डिझाइन लावलं तरी त्यांचे 350 किंवा 400 एवढंच होतात, पण आमच्याकडे शिलाई पण जास्त असते त्यामुळे ते जास्त वाटू शकतं। आता गेल्या वेळेस मी 1-2 ब्लाऊजचे प्राइस सांगले होते, एकाचे 700-800 असं काहीतरी सांगलं होतं, नाही 600 का 700 असं काहीतरी सांगलं होतं। त्याच्यामध्ये बऱ्याच जणांना जास्त वाटलं प्राइस, पण ते जास्त नव्हतं कारण त्याच्यामध्ये पोटली बटन्स वगैरे होते आणि ते पोटली बटन्स करायलाच 1 ते 1.5 तास आपल्याला टाइम जातो आणि आपले टाइमचेच पैसे आपण घेत असतो, त्यामुळं ते कोणाकोणाला जास्त वाटलं होतं। पण बरेच टेलर ह्याच्यापेक्षा पण खूप जास्त चार्ज करतात। मला तर माझ्या हिशोबाने बरोबर वाटतं, कारण ज्यांना मेहनत करतं त्यांना प्राइस माहित म्हणजे कळते किती घ्यायचं काय नाही, त्याच्यात किती आपला टाइम जातो त्यानुसार आपले पैसे असतात। चला, आजचा ब्लाऊजचं कुठलं डिझाइन तुम्हाला जास्त आवडलं मला ते पण नक्की कमेंट करून सांगायला विसरू नका। थँक्यू सो मच फॉर वॉचिंग माय व्हिडिओ।